सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव डीए, सुधारित पेन्शन, वाढीव एचआरए बाबत आताची मोठी अपडेट। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात 5वी ते 10वीच्या इंग्लिश या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे परिपूर्ण व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बांधवांसाठी एकंदर इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण हे सर्व व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढीसोबतच सुधारित पेन्शन आणि वाढीव एचआरए मिळण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर याला आपण लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर आजच्या या व्हिडिओचा जो विषय आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। तसेच आता पुढील महिन्यांपासून वाढीव महागाई भत्ता व वाढीव घरभाडे भत्ता लागू केला जाण्याची एक मोठी अपडेट समोर येत आहे। नवीन पेन्शन योजना, तर न्यू पेन्शन स्कीम केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजनाबाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। सदर योजना राज्य कर्मचाऱ्यांना जशाच्या तसे लागू करण्याबाबत एक मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक लाभ मिळणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे दुसरा मुद्दा, वाढीव महागाई भत्ता। तर केंद्रीय कामगार विभागाकडून माहे जून पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत। तसेच दरवर्षी केंद्र सरकारकडून डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय माहे सप्टेंबर महिन्यात घेतला जातो। यामुळे माहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढीव डीएचा निर्णय घेण्यात येईल व पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष लागू करण्यात येईल। म्हणजेच महागाई भत्त्याचे दर हे 50% वरून 53% पर्यंत वाढणार आहेत। त्यानंतरचा मुद्दा असणार आहे वाढीव घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरए। महागाई भत्ता 50% पेक्षा अधिक 7वा वेतन आयोग नियोजनानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने घरभाडे भत्ता लागू करण्यात येईल। म्हणजेच डीए वाढीनंतर घरभाडे भत्त्यामध्ये आपोआप वाढ होणार आहे। मध्यस्थिती किंवा सद्यस्थिती सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार 27%, 18%, 9% या प्रमाणात एचआरए मिळतो। आता माहे जुलै 2024 पासून डीए वाढीच्या निर्णयानंतर अनुक्रमे 30%, 20% आणि 10% अशी घरभाडे भत्त्यामध्ये वाढ होणार आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाढीव घरभाडे भत्ता, वाढीव महागाई भत्ता सोबतच नवीन पेन्शन योजना, तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आपण ज्या अपडेट होत्या या अपडेट्स जाणून घेतल्या आणि नक्कीच या अपडेट्स आपल्यासाठी आशादायी आणि आनंददायी ठरतील अशी मी या व्हिडिओच्या शेवटी अपेक्षा करतो। त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच पद्धतीचे कर्मचारी आणि नागरिकांसाठी जर माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्याला कामाचे असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।